वॉर इकॉनॉमी. हं. कारण की सगळं काही जे चालायचं ते युद्धाच्या अवतीभोवती चालायचं. बरोबर. युद्धाचे 2 महत्त्वाचे कारणं होते. एक तर म्हणजे मला समोरच्याची जमीन हस्तगत करायची आहे आणि दुसरी गोष्ट तिथले जे रिसोर्सेस आहे. रिसोर्सेसमध्ये मग काही पण येऊ शकतं. माणसांपासून तर जमिनीतले खजिन्यांपर्यंत सगळं हं. काही येऊ शकतं. हं, हं, हं. तर या सगळ्यांचं जे हे व्हायचं म्हणजे त्या गोष्टी जिंकल्या जायच्या. तर त्या कशा पद्धतीने व्हायच्या? पातशाही आणि परदेशी आक्रमणकर्ते असं आपण पकडूया. तर परदेशी आक्रमणकर्त्यांचा सगळा फोकस हा समुद्री आपलं समुद्री इलाख्यांवर होता. हं, हं. म्हणजे काही समुद्री प्रदेश आहेत तिथे. आता हे प्रामुख्याने काय करायचे, ह्यांचा 2 धोरणं असायची. शक्य तितकं धर्मांतर करून घ्या किंवा दुसरं माणसांची तस्करी म्हणजे ह्यांची गुलामांची तस्करी. हं. गुलामांची तस्करी सुद्धा महाराजांनीच बंद केली त्या काळातली. गुलामांची तस्करी फार मोठ्या प्रमाणात चालायची. ती कशी चालायची? तर विकणारे होते पातशाह्यांचे. हं, हं. विकत घेणारे होते ह्या परदेशी म्हणजे तुमचे टोपीकर. टोपीकर. असं एकमेकांमध्ये ह्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार चालायचा. मग आता विकायचं आहे म्हटल्यावर विकायला यावं कुठे लागणार? समुद्रकिनाऱ्यांवर म्हणजे बंदरांवर. हं, हं, हं. मग बंदरावर अधिकार पाहिजे, हक्क पाहिजे. मग हे बंदर कोणी जिंकायला पाहिजे? एकतर ह्या पातशाहींकडून कोकण विभाग जिंकला गेला पाहिजे किंवा मग हे टोपीकर. महाराजांनी यालाच सुरुंग लावला. महाराजांनी कोकण प्रांत जिंकून दोघांचेही मनसुबे उधळून लावले आणि पहिलं म्हणजे ह्या तस्कऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या हं, बंद हं. केल्या. एक झालं. आता दुसरं म्हणजे त्यावेळी प्रामुख्याने गरज कशाची लागत होती? तर ती धान्याची. पण तो गड एकदा तुम्ही जिंकलात, की गडाच्या आजूबाजूचा सगळा शेतसारापासून जेवढं काही तिकडचं धान्य पिकवलं जातं, तर त्यावर सगळा अधिकार तुम्हाला मिळून जायचा. त्यामुळे त्या काळामध्ये ना शेती आणि हे गुलाम ह्या 2 गोष्टींवरच बराचसा फोकस होता.